ही कौतुकाची थापच त्यांना घडवेल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीही महत्वाची गोष्ट शिकता येत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नव्हे, अनुभवासारखा दुसरा गुरु नव्हे. जीवन शिक्षण विद्या मंदिर ही फार पूर्वी असायची. अलीकडची अडचण अशी झाली आहे, आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, दुर्दैवानं चरित्रकला शिकवली जात नाही. आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, दुर्दैवानं जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. मला असं वाटतं आजचा हा सोहळा म्हणजे चरित्रकला आणि जीवनशास्त्र शिकवणारा सोहळा ही सगळ्यात महत्वाची आजची गरज आहे. नाहीतर एक गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे, ते लॅटिन शब्दांपासून पडला. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटर म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना त्यांच्या गुणांचा विकास करण्यासाठी संधी देणं, या तीन गोष्टीची ते एकत्रित येतात, त्याला एज्युकेशन असं म्हणतो. पण अलीकडचं आमचं जर एज्युकेशन बघितलं तर खरंच आम्ही विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधतो का? खरंच त्या सुप्त गुणांचा विकास करतो का? आणि खरंच त्या सुप्त गुणांना व्यासपीठ आम्ही मिळवून देतो का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. खरं तर आज पुढची अडचण अशी आहे, मी भरभर रस्त्याने चाललो, अचानक एका घरातून भांडणाचा सूर ऐकू आला. भांडणाचा सूर लक्षात घेतल्यावर कळालं भांडण नवरा बायकोचं आहे. आता नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं बात घालू नये हा सभ्यतेचा संकेत जरी असला तरी प्राध्यापक म्हणून विषय माझ्या आवडीचा होता. बायको गावागावाला सांगत होती, काही झालं तरी मुलाला डॉक्टरच करायचं, बाकी काही बोलायचं नाही. नवरा म्हटले हल्ली डॉक्टरकीमध्ये काही राहिलं नाही, त्याला इंजिनियरच करायचं, फार मोठ्या संधी आहेत, इंजिनियर करूया. बायको म्हणली नाही डॉक्टरच, नवरा म्हणे नाही इंजिनियरच करायचं. दोघांचं भांडण पेटलं, शेजारी गोळा झाले, अर्धे शेजारी नवऱ्याच्या गटाचे, अर्धे शेजारी बायकोच्या गटाचे. एकच सांगला बरोबर आहे तुमचा वहिनी, डॉक्टरच करा. दुसरा मुलगा नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, इंजिनियरच करा. बघता बघता गर्दी वाढली, रस्त्यावरची माणसं घरात गेली, घरात माणसं मागेना, घरातली गर्दी रस्त्यावर आली. बघता बघता ट्रॅफिक जाम झालं, वाहनांच्या रांगा लागल्या. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस धावत आले. प्रकार काय, अडचण काय, मूळ ठिकाणी पोहोचायचे फौजदार प्रयत्न करत गेले आणि बघता बघता भांडणाच्या मुळाशी म्हणजे त्या नवरा बायको जवळ ते सगळे पोलीस पोहोचले आणि फौजदारने विचारलं अडचण काय, गर्दी काय झाली, भांडण काय चाललंय. अशी बायको गावागावाला म्हणाली, हे बघा काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं आहे. नवरा म्हणला तिला काय कळतंय, तिचं कशाला ऐकताय, मी सांगतोय ना माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं. ते फौजदार म्हणले तुम्ही दोघेही जरा गप्प बसा, तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. अशी बायको लाजत म्हणाली, तू अजून जन्माला यायचा. पण आमच्या शिक्षणाच्या स्पर्धेची वस्तुस्थिती जर बघितली तर मुलगा जन्माला येण्या अगोदरच आई वडिलांना त्याच्या भविष्याची, त्याच्या शैक्षणिक क्षेत्राची, त्याच्या उद्याच्या करिअरची, त्याच्या ध्येयाची सगळी पूर्तता ही आधीच करून ठेवावी लागते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शिक्षण किती महत्वाचं झालंय याचा अंदाज आपल्याला याच्यावरून येतो. पण याच्यात प्रश्न फक्त एवढाच आहे की आमच्या मुलांनी काय व्हायचं हे आईला ठरवता येतं, वडिलांना ठरवता येतं. पण दुर्दैवानं अजूनही माझ्या देशातली मुलं मला काय व्हायचं आहे हे ठरवू शकत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, यशस्वी माणूस कोण होतो, जो आवडीच्या क्षेत्रात जातो किंवा ज्या क्षेत्रात गेलाय त्या क्षेत्राला आवडीचं बनवतो तोच माणूस यशस्वी होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आम्ही आमच्या मुलाला ज्या क्षेत्रामध्ये पाठवतो आहोत ते क्षेत्र त्याच्या आवडीचं आहे का, त्याला उद्या आवडणार आहे का याचा विचार प्रामुख्यानं पहिल्यांदा करणं ही आमची प्राथमिक गरज आहे. पण दुर्दैवानं तसं घडत नाही. ज्याला भूमितीमध्ये रस आहे त्याला मी सचिन तेंडुलकर हो म्हणून सांगतो, ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी गणित सोडवायला बसवतो, त्याला गणिताची आवड आहे त्याला तुला इतिहास आला पाहिजे म्हणून नरेंद्र करतो. दुर्दैवाचं हेच आहे, आज 10 कोटी लोकसंख्या असणारा जपान ऑलिम्पिक मध्ये 100 सुवर्णपदक घेऊन जातो आणि 100 कोटी लोकसंख्या असणारा भारत ऑलिम्पिक मध्ये कशी वर्ष एखादं सुवर्णपदक मिळवतो. याचं कारण त्याच्या जे आहे त्याचा विकास आम्ही घडू देत नाही, घडवत नाही. ही आमची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे की आम्हाला कधी कळत नाही. तर पहिली गोष्ट येत आहे की तुम्हाला
सुरुवात करायची. हा तुमचा आयुष्य नावाचा प्रवास आहे. पहिलं जर काय करायचं असेल तर पहिल्यांदा ध्येय ठरवा. हे ध्येय ठरवताना काय ठरवायचं आहे? मुळात माझ्यात काय आहे याचा पहिला विचार करा. माझ्या मर्यादा काय आहे, माझ्या क्षमता काय आहे, माझी बुद्धिमत्ता काय आहे, मी काय करू शकतो, मी काय करून दाखवू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं. कुठल्याही अभ्यासाविना, कुठल्याही माहिती विना, स्वतःच्या क्षमता जाणून घेतल्या विना कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकू नका. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. खरं तर मी माझ्या महाविद्यालयात शिकत असताना सर माझा एक मित्र होता आणि नेमका एका मुलीच्या प्रेमात पडला. महाविद्यालय संपता म्हणाल आता शेवटी तरी विचारलाच. आणि महाविद्यालय संपताना शेवटी धाडस करून त्यानं विचारलंच. त्या मुलीनं मात्र स्पष्ट नकार दिला आणि म्हटली माझं लग्न ठरलं. आता ह्याचा चॅप्टरच क्लोज झाला. पण तरी यांनी धाडस करून सांगितलं ठीक आहे आता घडलंय ते घडलंय, पण तुझी आठवण म्हणून मला काहीतरी दे. एवढं म्हटलं तिनं पायात मी चप्पलच घातली आणि तिनं स्वतःच्या चपला याला आठवण म्हणून दिल्या. म्हणजे याच घेऊन हा पण इतका त्या चपल्या घेतल्या आणि एका फ्रेम वाल्याकडे गेला. म्हटला या चपल्याला सुंदर शोकेश व्हायचा. पादुका जशा आपण ठेवतो तशा या चपला मला जपून ठेवायच्या. माझं पहिलं प्रेम. आणि त्या फ्रेम वाल्यानं एक काम चालू केलं. म्हटला 2 दिवसांनी या, तुम्हाला ते व्यवस्थित सोनेरी काठ लावलेलं काचेचं बनवलेलं सुंदर असं ते सगळं बनवून देतो. 2 दिवसानंतर तो घ्यायला गेला. म्हटला ते झालं का माझ्या चपलांचं तयार? म्हटला झालं झालं. पण तेवढ्यात फ्रेमवाल्याने विचारलं एक सांगता का? म्हणे काय? पादुका कुणाच्या आहेत? हा म्हटला माझ्या मैत्रिणीची. प्रेमवाल्याला पायातलं परत चप्पल काय 2-3 वेळा पडवलं. म्हणे का? माझ्या घरातले 3 दिवस रोज सकाळ संध्याकाळ पायात पादुका बनवायला दिल्यात. म्हटलं कुठल्या तरी मोठ्या अभिनेच्या असणार. आम्ही कुठं पाया पडतो, आम्ही कुठं आमचा वेळ खर्च करतो, आम्ही कुठं आमची ऊर्जा घालवतो. या सगळ्या गोष्टीला अभ्यास महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्राची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्या क्षेत्रात घुसूच नका. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण बरीच मुलं, मी वारंवार सांगतो, विद्यार्थ्यांच्या जेवढ्या आत्महत्या होतात त्यातल्या 65% आत्महत्या त्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असतात. याचं कारण काय आहे? कारण ते सोपं वाटतं पण गेल्यावर कळत नाही त्याचा तो पिंड आहे का, स्वभाव आहे का, त्याला त्या क्षेत्रात रस आहे का नाही. आईला वाटतं, वडिलांना वाटतं माझा मित्र गेलाय अजिबात नको. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, 3 तासाचा पेपर तुमच्या आयुष्याचं भविष्य ठरवू शकत नाही. सिलसिलावत तो पगडे 50. या जगात इतिहास नापास झालेल्या माणसांनीच घडवला आहे. हे पहिलं करून ठेवावं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर तुम्हाला जे करायचं ना ते करा, जे वाटतंय तेच करा, काही करा, काही अडचण नाही. अरुंधती माहिती असते तुम्हाला. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करा. आत्महत्या करायला गेलेली माणसं सुद्धा हे शब्द ऐकून माघारी फिरल्याची काही उभार नाही. हे अरुंधती इंजिनिअरिंगला होते, 2ऱ्या वर्षाला नापास झाले. भैयासाहेब दाते वडील त्यांचे मोठा प्रश्न, समाजात प्रचंड मोठी प्रतिष्ठा. अशा भैयासाहेब दातेंचा मुलगा नापास झाला हे जर कळलं तर काय होईल? अरुंधती थरथरतच निकाल घेऊन घरी आले. भैयासाहेबांनी विचारलं अरुणराव आज निकाल होता, काय झालं? अरुंधती म्हटले निकालच लागलाय. अहो काय झालं? बाबा नापास झाला. अरुंधतींना वाटलं का वडील संतापते, लालबुंद होतील, भयानक काहीतरी घडेल. परत एकदा सांगितलं बाबा नापास झाला. एवढं ऐकलं आणि भैयासाहेब दातेने खिशात हात घातला. खिशातली 100 रुपयाची कोरी करकरीत नोट काढली, अरुंधतींच्या हातावर ठेवली. म्हणजे जा पेढे घेऊन ये. अरुंधतींना काय कळेल ना, नापास झालं पेढे कसे आला सांगताय. त्यांना वाटलं नीट ऐकलं नाही का काय. त्यांनी परत सांगितलं बाबा नापास झालोय. तू ऐकलं ना म्हणूनच सांगितलं पेढे घेऊन ये. पुढे विचारायची सोय नव्हती. अरुंधती त्याच पावली माघारी गेले. बाजारात 100 रुपयाचे पेढे घेतले, परत आले. पण विचार करत नापास झालं. वडील पेढे वाटायला का सांगतायत, पेढे आणायला का सांगतायत. घरी आले, वडिलांपुढे पेढ्यांचा पुडा ठेवला आणि परत प्रश्न विचारला बाबा मी नापास झालोय.
आणि तुम्ही पेढ्या द्यायला कसं काय सांगितलं? भैयासाहेब जातीने प्रश्न विचारला. म्हणले तुमच्या वर्गात मुलं किती? म्हणजे 50. पास किती झाली? म्हणले 35. आणि नापास किती? माझ्या सहित 15. ते जाऊ द्या म्हटले, मला फक्त एक सांगा, तुमच्या वर्गातल्या पास झालेल्या 35 जणांपैकी किती जणांना तुमच्यासारखं गाता येतं? अरुणराव म्हणले एकालाही नाही. हे पेढे द्यासाठी. तुमच्या वर्गातल्या कुणालाही माझ्या मुलासारखं गाता येत नाही. हे पेढे त्यासाठी अरुणराव, डॉक्टर हजारो होतील, इंजिनियर हजारो होतील, पण माणसाची मनं जिंकणारा भावगीत गायक अरुण दाते मात्र एकच असेल, हे लक्षात ठेवा. गर्दीतले होऊच नका, अजिबात नाही. गर्दीतले होऊच नका. आपल्या मागे गर्दी कशी येईल अशी वाट निर्माण करा आणि त्या वाटेवर प्रवास सुरू करा. हे महत्वाचं आहे. स्वतःची वाट, स्वतःची ओळख, ज्या वाटेवर आतापर्यंत कुणीच गेलं नाही, कुणीही पोहोचलं नाही, अशी वाट निर्माण करा. आपल्या मागे गर्दी आलं पाहिजे. गर्दीच्या मागे आपण नाही गेलो पाहिजे. यश याला मिळणार. आणि जे काही करायचं आहे ना, पटकन निर्णय घ्या. आमच्याकडची 90% माणसं अपयशी आहेत. त्याचं एकमेव कारण ते निर्णयच घेत. ते काळावर सोडून बघू काय होईल. निर्णयच नाही, अजिबात नाही. ठाम निर्णय ही तुमची यशाची सगळ्यात महत्वाची पायरी. सगळ्यात एकदा ठरवलं ना हे करायचं, ठरवा. काही अडचण नाही, काही ठरवा. पण निर्णय घ्यायला वेळ लावू नका. जितक्या लवकर निर्णय घ्याल तितक्या लवकर उंचीवर जाल. आणि जेवढ्या उशिरा निर्णय घ्याल, मी वारंवार सांगतो तुम्हाला, जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान. त्या नियंत्यानं